मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट, महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अतिवृष्टीची तासभर चर्चा, केंद्राकडून मदतीची अपेक्षा. राज्यावर मोठं संकट कोसळलेलं आहे. महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्याचा चांगला तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं बळीराजा हतबल झालेला आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पावसामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीची कल्पना आली. देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत गृहमंत्र्यांना देखील निवेदन दिलं होतं. त्यानंतर त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. महाराष्ट्रावर पावसामुळे मोठं संकट कोसळलेलं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. दिवाळीपूर्वी सरकारला शेतकऱ्यांना भरीव मदत द्यायची आहे. त्यासाठी NDRFचे जे निकष आहेत त्या व्यतिरिक्त देखील केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत लागणार आहे आणि या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली.